नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे। सीबीडी पॅनल क्रमांक 28 ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या दीपाली सुदीप घोलप यांना शिवसेनेने पुरस्कृत उमेदवार म्हणून अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे। या घोषणेनंतर दीपाली घोलप यांनी शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम, नेते विजय चौगुले, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, जिल्हा महिला संघटक सरोज पाटील आणि शहर प्रमुख विजय माने यांचे मनापासून आभार मानले आहेत। सीबीडी प्रभाग क्रमांक 28 मध्ये घोलप मॅडम आहेत, त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सीबीडी मध्ये आमच्या तिसऱ्या उमेदवार म्हणून, शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही त्यांना मान्यता दिलेली आहे। सीबीडी मध्ये आमच्या शिंदेताई एक उभ्या आहेत आणि आपला अटवाल आहे उभा। तर सीबीडी मध्ये या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने त्यांचा विजय होईल। त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत, पण भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही। म्हणजे या ठिकाणी नाही, जेवढ्या लोकांनी मंदाताईंना मदत केली होती त्या सगळ्यांची तिकीटं कापली। त्यामुळे सकाळपासून तुम्ही पाहता आहात भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी, बिहारच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याचे जे प्रमुख आहेत, अशा अनेक लोकांनी इकडे प्रवेश केलेला आहे आणि भाजपची सगळी टीम जे निष्ठावंत आहे, दल बदलू नाही, आणि RSSची मंडळी ही सगळी शिंदे साहेबांच्या बाजूनी उभी राहतील अशी आमची अपेक्षा आहे। त्याच्यामुळं शिवसेनेचाच महापौर या नव्या मुंबईमध्ये होईल याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही। ऑलरेडी 55 नगरसेवक, जुने माजी नगरसेवक आमच्याबरोबर आहेत आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे आणि या अन्याय जो झालेला आहे RSSच्या लोकांवर, भाजपच्या मूळ लोकांवर, त्यामुळं त्यांचा सगळा समोर शिंदे साहेबांना आहे। हा अतिशय एक सुंदर प्रदेश आहे, चांगला भाग आहे, परंतु त्या ठिकाणी एक वातावरण, एक निसर्गरम्य वातावरण आहे, ते मेंटेन करणं, त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट मेंटेन करणं, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं नवीन होऊ न देणं ही आमची जबाबदारी। आणि मला असं वाटतं दीपाली आणि माझे स्नेही जे पत्रकार आहेत, घोलप साहेब, त्यांच्या पत्नी त्या भागामध्ये यांना आपण निवडून दिलं तर त्या भागाचं सौंदर्य वाढवणं, एन्व्हायरमेंट टिकवणं आणि तिथे ज्या गरजेच्या गोष्टी असतील त्या गोष्टी करण्याचं काम निश्चितपणानं दीपालीताई करतील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। नक्कीच या विभागामध्ये घोलप परिवाराची एक वेगळी ताकद आहे आणि ती ताकद शिवसेना पक्षाच्या कामी येणार आहे। आणि एक सक्षम, सुशिक्षित आणि वेल क्वालिफाईड असा त्यांचे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच त्यांना शिवसेना पुरस्कृत करण्यात आलेला आहे। आणि या संधीचं सोनं नक्कीच घोलपताई करतील आणि आम्हाला निश्चय आहे त्या ठिकाणी की घोलपताई त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येतील, हा विश्वास आहे। म्हणूनच शिवसेने त्यांना घोषित केलेलं आहे की पुरस्कृत उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे। नक्कीच आमचे जेवढे निष्ठावंत शिवसैनिक आहेत तो पक्षाचा आदेश पाळणारे आहेत आणि पक्षाचा जो काय आदेश असेल, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जर का आपल्याला पुरस्कृत केलं घोलपताईंना, तर 100% शिवसैनिक हे ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि तिथं आमच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार ताईंना त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी संवादही साधलेला आहे। BJPच्या टक्करचा वेगळा प्रश्न आहे, पण शिंदे साहेबांचं कार्य बघून आणि त्यांच्या कामाने प्रभावित होऊन या सर्व लाडक्या बहिणी आज आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत। त्यांना माहीत आहे त्यांना न्याय इथेच मिळू शकतो। त्याचबरोबर जे BJPचे मूळ कार्यकर्ते होते आणि RSSचे जे कार्यकर्ते, ज्यांनी आज 20-25 वर्ष इकडे नवी मुंबईत शिवसेना फुलवली, मोठी केली, आज अचानक त्या सर्वांचे तिकीट कापून इथे खूप मोठा त्यांच्यावर अन्याय झाला आहे। जी लोक भाजपच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या विरोधात होती आणि ज्या लोकांनी त्यांच्या विरोधात पूर्ण काम केलं, इलेक्शन हरले, आज त्याच सर्व लोकांना परत तिकीट दिल्यामुळे मूळ कार्यकर्ते तसे जे इतर कार्यकर्ते त्यांना आता कळून चुकलेलं आहे की न्याय देणारा पक्ष हा शिंदे साहेबांचा पक्ष आहे, म्हणून हे सर्व लोक आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। दीपाली घोलप हे अतिशय सक्रिय कार्यकर्ते आहेत। आज आमच्या पक्षात ते आल्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद झालेला आहे आणि ते या सीबीडी प्रभागाला निश्चित न्याय देऊ शकतील याची मला पूर्ण खात्री आहे। जय महाराष्ट्र। मी सीबीडी पॅनल क्रमांक 28 ब मधून उमेदवार म्हणून उभे राहणार आहे
आणि मी या ठिकाणी सांगते की मी शिवसेना पुरस्कृत असल्यामुळे माझं CCTV कॅमेरा हे चिन्ह असणार आहे, निशाणी असणार आहे. तसेच आपल्या CBDतून अजून धनुष्यबाण देखील आहेत, पण मी शिवसेना पुरस्कृत असल्यामुळे माझं CCTV कॅमेरा हे निशाण असणार आहे. आणि मी ते सांगू इच्छिते की आत्तापर्यंत CBDत ज्यांनी फक्त घराणेशाही यातून कामं केलेली आहेत, त्यांना आता आम्हाला सगळ्यांना घरात बसवायचं आहे आणि महिलांची ताकद काय ही दाखवायची आहे. आणि आम्ही पूर्ण CBDमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकवून राहणार. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकशाही रुजू करायची आमची पूर्णपणे आम्ही ताकद लावणार आहे. बऱ्याच जणांनी कामं केलेली आहेत बऱ्याच वर्षांपासून आणि पूर्ण निष्ठावंतेने कामं केलेली आहेत, परंतु अचानकपणे त्यांना तिकीट न दिल्यामुळे भाजपामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांची नाराजी व्यक्त केली गेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी पक्ष प्रस्थान करून तिकीट हे केलेलं आहे, मिळवलेले आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.